हरे नाम एव केवलम् खलो नस्तेव गतिरन्यथा। प्रार्थने चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। नानाशास्त्र विचारणे कनितनु षड्धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवन मन्यो शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमतालुका वंदे रूप सनातन रघुवीर श्री जीव गोपालक सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहं वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्। हरे कृष्णा। तर आपण पाहत आहोत भगवद्गीतेचा 3रा अध्याय. तर मी शेअर करतो स्क्रीन. ओके. तर आज आपण पाहणार आहोत श्लोक नंबर 37. मी श्लोक वाचतो, पुन्हा रिपीट करायचं, आपण रिपीट करू शकता. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयम् पापं चरति पुरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। परत एकदा वाचतो. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयम् पापं चरति पुरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अनुवाद आपण पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य. अर्जुन म्हणाला, हे वृष्णिवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पाप कर्मे करण्यास प्रेरित होतो. तर इथे हा अर्जुन आता प्रश्न विचारत आहे. तर हा प्रश्न का आला? कारण इथे भगवान सांगत होते आधीच्या श्लोकामध्ये की आपल्या गुणधर्माप्रमाणे वागलं पाहिजे असं सांगत होते. तर जर आपलं गुणधर्माप्रमाणे वागलं पाहिजे तरी असं का होतं? अर्जुनाला प्रश्न पडतो की काय फोर्स आहे, काय ती एक म्हणजे एवढं जे काय म्हणतात, असं वाटतं की जसं काय कोणी बळेच आपल्याकडून हे पाप कर्म करून घेत आहे. तसं काय वस्तू आहे, कशामुळे मनुष्य त्याची म्हणजे कधी कधी म्हणजे इच्छा नसतेही तरी तो हे काम करून जातो, कुठलं तरी असं पाप कर्म. तर हे अर्जुन विचारत आहे की हे असं का होतं. तर आपण तात्पर्य पाहूया. आपण तात्पर्य कोणाला वाचायचं वाचू शकता. ओके, मी वाचतो. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद की जय. जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक, विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशापासून मुक्त असतो. म्हणून स्वभावतच तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही.
परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गांचे आचरण करतो. इथे सांगितलं आहे की वास्तविकतः हा भगवंतांचा अंश आहे. म्हणजे ओरिजिनली आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत आणि म्हणून आपण खूप एकदम शुद्ध आहोत. पण होतं काय की आपण ह्या ज्या भौतिक जगत आहे याच्या जेव्हा संपर्कात येतो आणि त्याच्या संपर्कात आल्यामुळे आपण निसंकोचपणे, म्हणजे असं पण नाही की आपलं काही संकोच होतो, निसंकोचपणे आपण हे असले पापमय मार्गावर चालत राहतो आपण. तर आता ह्या जे अर्जुनाचा प्रश्न आहे की काय असं आहे, तर इथे आपल्याला एक थोडं आपल्याला आपण पाहत राहू याचं उत्तर काय. इथे पुढे म्हणतात कधी कधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते. म्हणजे असं होतं की त्याला इच्छा नाहीये कुठली वस्तू करायची. जसं आपण काही लोकांना पाहतो की ती लोक काही पण, म्हणजे काही लोक शॉपलिफ्टिंग करतात. म्हणजे दुकानात गेले की काही ना काही लोक हॉटेलमध्ये गेले की चमचा, फोर्क हे सगळे उचलून आणतात. म्हणजे आणि मग घरी आल्यावर वाटतं अरे मी असं काम का केलं. तर त्यांची इच्छा नसते, पण असं काहीतरी असं म्हणजे एक म्हणजे हे तर मूर्खासारखे काम आहे, पण काही लोक खूप पापकृत्य करतात. तर ते त्यांच्या मनात नसतानाही ते असे वागतात. तर याचं उत्तर आपल्याला पुढे भेटणार आहे, पण हा तात्पर्य वाचूया. यास्तव जीवाच्या विकृत स्वभावाबद्दल अर्जुनाने कृष्णांना विचारलेला प्रश्न संपर्क होता. जरी काही वेळा जीवाला पाप करावायचे नसले तरी त्याला बळेच पाप करण्यास भाग पडले जाते. तर इथे अर्जुन म्हणत आहे की कधी कधी असं होतं की आपल्याला ते पाप नाही करायचं, तरी पण असं वाटतं कोणतरी जबरदस्ती आपल्याकडून हे पाप करून घेत आहे. तर त्याचा हा प्रश्न हाच आहे. म्हणजे जर आपण जसं प्रभुपादजी नेहमी म्हणतात की हे जे प्रश्न आहे अर्जुन आपल्या स्वतःसाठी विचारत नाही येतो. ही इज व्हेरी इंटेलिजंट, त्याला सगळं माहिती आहे. म्हणजे साक्षात भगवंतांचा साक्षात मित्र आहे तो. तर त्याला सगळं माहिती आहे, पण तो आपल्या वतीने तो भगवंतांना हे प्रश्न तो टाकत आहे. तर त्याला माहिती आहे की जे लोक आहेत ते असे वागतील पुढे. तर हे भगवद्गीताच्या रूपामध्ये आपल्याला उत्तर भेटलं पाहिजे, म्हणून इथे अर्जुन हा प्रश्न टाकत आहे. तथापि पाप कर्मे करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणामुळे पाप कर्म घडतात. तर बरेच वेळेस आपण पाहतो की काही लोक काहीही म्हणजे काम करतात आणि बोलतो भगवंताचं इच्छा होती, हे भगवंतानीच करून घेतलं. म्हणजे काहीही म्हणजे कर्म करतात आणि म्हणतात की हे भगवंताची इच्छा होती. म्हणजे काही वाईट कर्म स्वतः करतात आणि हे कर्म का करतात, कारण आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की काही श्लोक आधी की मनुष्याने एक जो प्रकृतीचा स्वभाव आहे तो स्वीकारला आहे आणि ते 3 स्वभाव आहेत त्याचे. या प्रकृतीचे 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. आणि माणूस ज्या किंवा एक जीवात्मा कुठल्याही एका गुणामध्ये असल्यामुळे तो तसा वागतो. तर आपण त्याचे उदाहरणं पण पाहिली होती की जो तमोगुणी असेल तो खूप आळशी असेल किंवा त्याला काही ज्ञान नसेल, अंधकारात असेल तो. आणि जो रजोगुणी आहे तो एकदम खूप पॅशनेट असतो. मला हे पण करायचं, हे पण करायचं, हे पण करायचं. इज व्हेरी पॅशनेट, सारखं धावपळमध्ये असतो तो. तर त्याला रजोगुणी म्हणतात. आणि जो सत्वगुणी आहे त्याला आरामशीर भगवंताने जे भेटलंय त्याच्यामुळे तो एकदम संपन्न, त्याला कशाची हे नाहीये. भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर ठीक. ही इज एन्जॉयिंग हिज लाईफ. तर असे जे तमोगुणी आणि जे रजोगुणी व्यक्ती आहेत, ते त्यांनी जो गुण, आणि हा गुण पण कसा आहे तो कोणी सांगू शकतं मला? हे ते कोणी जर तमोगुणी आहे किंवा कोणी रजोगुणी आहे, तर व्हॉट इज द रिझन? का मनुष्य तमोगुणी का रजोगुणी होतो? हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी, विशेषतः तमोगुण किंवा रजोगुण येण्याच्या मागे जास्तीत जास्त त्याचं अज्ञान हे कारणीभूत असू शकतं.
येस, एक तर आहे अज्ञान. अजून स्टार्ट होतं माताजी, अशी तुम्ही एकदम मागची एक्झॅक्ट कर्मे, सांगितलं. पूर्वजन्मीची येस, कर्मे. येस, मागच्या जन्माची कर्म. पण ती मागची जन्माची कर्मे करण्याचं पण मुख्य कारण काय आहे? त्याचं अज्ञान. जसं हेमांगिनी माताजीने सांगितलं की त्याला ज्ञात नाहीये की मला हे केलं पाहिजे, हे मला नाही केलं पाहिजे. जसं आपण एक उदाहरण घेतलं तर रोड क्रॉस करण्यासाठी सगळे वेगवेगळे प्रकारचे नियम आहेत. पण कोणी एक जो अज्ञात बालक आहे त्याला काही माहित नाही, त्याला नियम काही माहित नाही. ठीक आहे, तर तो काही पालन करणार नाही. का करत नाही? कारण त्याला काही माहित नाही की रोडवरती कसं चाललं पाहिजे. किंवा एक व्यक्ती जो अमेरिकेला जातो, त्याला तिथले नियम काही माहिती नसले आणि तर त्यांनी तो जर तोडला, तर जे पोलीसवाले आहेत ते ऍट द मोस्ट थोडस त्याला सूट देतील. बाबा हा आताच म्हणे, बाबा मी 2 दिवसाआधीच अमेरिकेला आलो, मला माहित नाही. तर त्याला थोडस एक सूट देतील. त्याला एक $100 फाईनच्या बदले त्याला बोलतील ठीक आहे, तू $75 दे. तर ते त्याला एक थोडीशी सूट भेटू शकते. पण जे काही अशी जी कर्मे होतात आपल्याकडून, दॅट इज बिकॉज ऑफ इग्नोरन्स. आणि जेव्हा तो त्या इग्नोरन्स मध्ये ते काम करतो, त्याचं त्याला एक रिॲक्शन भेटतं. समजा त्याने काही कर्म केलं तर त्याचं रिॲक्शन भेटतं. आणि त्या रिॲक्शनमुळे काय होतं, तो परत अजून तसले कर्म करत राहतो. आणि ते रिॲक्शन तिथे जमा होत राहतं आणि असे आपलं किती म्हणजे हजारो मिलियन जन्मापासून हे कर्म करत आलेलो आहोत आपण. आणि त्याच्यामुळे तो आपला एक गुण स्वभाव झाला, तमोगुणी किंवा रजोगुणी किंवा सत्वगुणी. तर आता काय करायचं आपल्याला, या हे जे बंधन आहे, गुण म्हणजे संस्कृतमध्ये त्याचा अर्थ एक होतो काय म्हणतात त्याला, रस्सी. त्याचा एक अर्थ रस्सी पण असतो. तर ती जी आपल्याला बांधते, रजोगुण आहे, तर रजोगुणी जे आहे आपल्याला त्या ह्याने बांधलेलं आहे. तर आता ह्याच्यातून आपल्याला सुटायचं आहे. तर सुटण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? सगळ्यात पहिलं आपल्याला ज्ञान जमा करावं लागेल. आणि ते ज्ञान कुठं भेटेल? आपल्याला शास्त्राद्वारे भेटेल. भगवद्गीता, भागवतम, हे असे सगळे आपण जे शास्त्र वाचले तर आपल्याला समजतं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय कर्म आहे, काय विकर्म आहे, भक्ती काय आहे, हे आपण सगळं जाणून घेतो. आणि मग हे जेव्हा जाणून घेतो, जसं तेच अमेरिकाचं उदाहरण घेतो, एकदा त्याला फाईन बसला, तर पुढच्या वेळेस तो रोड क्रॉस करायच्या आधी त्याला ओके बाबा, आता मला हे रोड क्रॉस करताना खूप काळजी घेतली पाहिजे, हे नियम आहेत आणि आय हॅव टू क्रॉस इन अ पर्टिक्युलर मॅनर. तर तसं जेव्हा त्याला ज्ञात होत राहतं, जसं भक्तांच्या संपर्कात आला आणि त्याला समजलं की बाबा हे कर्म करू नका, ही कर्म तुम्ही केलीच पाहिजे. देवाचं नाव घ्या, नामस्मरण करा, जप करा, एकादशी व्रत करा, मांसाहार करू नका, नशा करू नका. हे सगळे जेव्हा हळूहळू त्याला समजतं, मग तो थोडं तो याच्यातून त्याची जी इच्छा आहे ती हळूहळू कमी होत राहते. तो जो जितका बांधलेला आहे तितका त्याला तो त्रास होतो तो सोडणं. जसं आपण पाहतो काही लोकांना नशा करायची सवय आहे, काही लोकांना मांसाहार करायची सवय, तर त्यांना ते सोडणं खूप डिफिकल्ट जातं. त्यांना माहिती आहे हे मला नाही केलं पाहिजे. जसं एक उदाहरण दिलं की जसं एक चोर आहे, आपल्याला माहिती आहे, इव्हन सौदीमध्ये जे गल्फ कंट्री आहे सौदी, तिथे माहिती आहे लोकांना की जर इथे चोरी केली की हात कापले जाणार. तरी पण त्यांनी जो स्वभाव जो जमा केलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं की तो कुठेतरी तो म्हणजे करत राहतो. आणि जोपर्यंत तो पकडला जात नाही त्याला बरं वाटतं, अरे वा मी चोरी केली पण मला पकडलं नाही. पण ज्या दिवशी त्याला पकडलं गेलं त्याचे हात छाटले जातात. तर हे जे आहे हे माहिती पाहिजे की आपल्याला की हे तर म्हणजे एक भौतिक जगातलं नियम आहे. पण आध्यात्मिक जगतमध्ये आपण जेव्हा कर्म करतो तर प्रत्येक गोष्टी नोट केली जाते. असं नाहीये की कोणाला माहित नाही पडणार, कोणाला समजणार नाही. आपले भरपूर जेव्हा काय बोलते ना, मृत्यू झाल्यानंतर जेव्हा यमराजकडे जातात, तर यमराजकडे सगळं पूर्ण लेखाजोखा असते. प्रत्येक सेकंदाला आपण काय केलं, काय विचार केला, सगळं नोट असतं. आणि कुठले पाप कर्म आहे, कुठले पुण्य कर्म आहे, त्याच्याप्रमाणे ते बॅलन्स शीट बनवतात. पुण्य चांगलं असेल तर बाबा ठीक आहे, तुम्हाला इकडे जावं लागेल. पाप कर्म असेल तर तुम्हाला इकडे जावं लागेल.
एव्हरीथिंग इज बिंग नोटेड. आपल्याला ह्यासाठी खूप खूप कॉन्शियस राहावं लागेल की मी काय करत आहे, माझी ऍक्शन्स. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करत आहे त्याच्यावरती माझं भविष्य निर्भर आहे. मी आज जे काही डिसिजन घेणार आणि त्याच्याप्रमाणे जे मी वागणार, ती जी कर्म आहे ते मला पुढे मला त्याचं फळ जे आहे भेटणार ते त्याच्याप्रमाणे भेटणार आहे. तर हे म्हणणं की काय सगळं भगवंतांनी करून घेतलं हे चुकीचं आहे. हे आपले पाप कर्म आहे. जे म्हणत जसं कोणी चोरी करत असेल तर भगवंताचं काय आहे त्याच्यामध्ये? लोक म्हणतील हे तर भगवंतानेच करून घेतलं. भगवंताचं काही नाही. ते आपले जे आहेत ते आपण गुण जन्मांपासून आपण ते त्यामध्ये बांधले गेलेले आहोत आणि आपण परत तसंच वागतो. त्याच्यामुळे आपण जसंच त्याला ज्ञान आलं की हे आता नाही केलं पाहिजे, हे जे कार्य आहे ते तमोगुणी कार्य आहे, मला नाही केलं पाहिजे. हे जे कार्य आहे ते रजोगुणी कार्य आहे, मला नाही केलं पाहिजे. असं जेव्हा त्याला समजत राहतो तेव्हा तो ह्याच्या सगळ्या गोष्टींपासून हळूहळू तो लांब होत राहतो इथे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याला ज्ञान आलं पाहिजे की मला कुठले कर्म केली पाहिजे, कुठले कर्म मला नाही केले पाहिजे. एक मिनिट. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्ञान. आणि अज्ञानामुळे मग तो पुढे 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 तो तसं तो अजून कर्म करत राहतो आणि खाली जात राहतो. तर हे आणि इथे अजून एक गोष्ट आहे की जसं इथे शब्द आलाय अथ केन प्रयुक्तयम पापम चरिती पुरुषः. तर बरेचसे लोक म्हणतात की पाप काय पुण्य काय हे सगळं खोटं आहे किंवा नरक लोक काही नाहीये, स्वर्ग लोक काही नाही, हे सगळं इमॅजिनरी आहे. लोकांनी फक्त लोकांना एक भीती वाटावी म्हणून असं केलेलं आहे आणि मग लोक कसंही वागतात. पण तसं नाहीये. इथे भगवद्गीतामध्ये हा शब्द आलाय पापम. म्हणजे जर पाप आहे तर पुण्य पण आहे. पुण्य म्हणजे चांगले कर्म आणि पाप म्हणजे वाईट कर्म. तर इथे अर्जुन पण सांगत आहे की हे पाप कर्म किंवा जे वाईट कर्म आहे असं कुठला फोर्स आहे जे माझ्याकडून ह्याचं वाईट कर्म करून घेतं. तर ह्याचं उत्तर आपण पुढच्या श्लोक मध्ये पाहूया. इथे पुढचा श्लोक आहे श्लोक नंबर 37. तर त्याचा तो काय फोर्स आहे, तो ड्रायव्हिंग फोर्स का आहे तो आपण पाहूया. इथे भगवान त्याचं उत्तर देतात श्लोक नंबर 37 मध्ये. श्री भगवान उवाच. रिपीट करायचं तर रिपीट करा प्लीज. श्री भगवान उवाच. काम एष क्रोध एष. काम एष क्रोध एष. रजोगुण समुद्भवः. रजोगुण समुद्भवः. महाशनो महापाप्मा. महाशनो महापाप्मा. विद्धि एनम् इह वैरिणम्. विद्धि एनमिहं वैरिणम्. विद्धि एनम् विद्धि एनम् इह वैरिणम्. इह वैरिणम्. विद्धि एनम् इह वैरिणम्. विद्धि एनमिह वैरिणम्. हरे कृष्ण. हे आपण जरा फास्ट बोललो ना की त्याचं ते समजणार नाही, म्हणून मी स्लो जाऊन तोडून बोलतोय. तर इथे आता भगवान काय म्हणाले तर परत आता इथे श्री भगवान उवाच. जसं आपण पाहिलं कधी पण जेव्हा अर्जुन म्हणतो तर अर्जुन उवाच, संजय म्हणतो तर संजय उवाच, धृतराष्ट्रने पहिला श्लोक म्हटलं तर धृतराष्ट्र उवाच. पण जेव्हा भगवान कृष्ण बोलतात तेव्हा कृष्ण उवाच नाही म्हणून ते म्हणतात श्री भगवान उवाच डायरेक्ट. म्हणजे हे म्हणतात. तर लोकांना जे डाऊट आहे की भगवान कोण आहे ते भगवद्गीता जर वाचली त्याला प्रत्येक भगवद्गीताच्या प्रत्येक श्लोक मध्ये भगवान श्रीकृष्णांना कृष्ण उवाच नाही, कुठेच नाही म्हटलं व्यासदेवांनी. ते श्री भगवान उवाच म्हणजे हेच भगवान आहे. तर ते भगवान काय म्हणत आहे, काम एष क्रोध एष. म्हणजे काम आणि क्रोध हे दोन वस्तू आहे जे रजोगुण समुद्भव, जे रजोगुणातून उद्भवलेला आहे त्याच्यामुळे हे होतं.
आणि ते कसे आहेत. आता त्यांनी अर्जुनाने प्रश्न विचारला की कशामुळे होतं, व्हॉट इज द ड्रायव्हिंग फोर्स. तर ते भगवान सांगतात दोन मेन गोष्टी आहे, काम आणि क्रोध, जे रजोगुणात. आणि कुठून येतं ते पण सांगितलं की हे रजोगुणात, म्हणजे वी हॅव टू कीप अवे फ्रॉम रजोगुणा, रजोगुणापासून लांब राहिलं पाहिजे. तर रजोगुणापासून लांब राहिलं तर काम आणि क्रोध ऑटोमॅटिकली आपण त्याच्यापासून वाचून राहू. आणि त्याचा स्वभाव काय आहे, त्याचा गुण काय आहे ते पण सांगतात. महाशनो म्हणजे तो सर्व काही, म्हणजे एक मिनिट संस्कृत वाचतो, महाआशना म्हणजे सर्व भक्षण करणारा आहे तो महाशना. आणि महापापमा आणि खूप पापी आहे ते. हा जो काम आणि जो क्रोध आहे, महाशना सर्व काही भक्षण करणार. आता भक्षण कशाचं करतो तो भक्षण करतो आपले सर्व जे चांगले कर्म आहेत, आपले जे चांगले पुण्य आहेत, त्याचं भक्षण करतो. आणि महापापमा म्हणजे तो म्हणजे आपल्याकडून महापाप करून घेतो. विद्धी एनम इह वैरिनम, तर हे जाणून घे. विद्धी म्हणजे जाणून घे. काय? इह म्हणजे हा जो आहे, वैरिनम वैरी आहे तुमचा. वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. काय वैरी कोण आहे? भगवानने सांगितलं काम. आणि अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं काम आणि क्रोध ते दोन वस्तू आहेत. कुठून आले ते? रजोगुणातून आले. त्यांचा स्वभाव काय आहे? महाशन, सर्व भक्षण करणारा. आणि महापापी आहे. आणि विद्धी, तू हे जाणून घे की ह्या आपला महान वैरी आहे. तर ह्याच्यामध्ये काही हे नाही. आपण अनुवाद वाचे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. तोच या जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. तर आपल्याला माहिती आहे की स्टार्ट कुठून होतं? हे काम पासून. तेव्हा काम वासना होते आणि काम जेव्हा पूर्ण होत नाही तर तो क्रोधामध्ये रूपांतर होतो. तर काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. तर हे दोन आपले सगळ्यात मोठे वैरी आहे. तर काम प्रत्येक जे संस्कृत वर्ड आहे त्याचे बरेचसे मिनिंग होऊ शकतात. जसं काम हा वर्ड जो आहे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिला होता. तो काही श्लोक आहे फेमस, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. त्याच्या आधीचा श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु विजायते, संगात संजायते कामः. तर तिथे जेव्हा काम सांगितलं, त्याचा जो काम आहे त्याचा अर्थ आहे इच्छा. मला कुठल्या वस्तूशी जेव्हा आसक्ती होते तेव्हा म्हणजे मनात इच्छा होते. पण इथे जेव्हा भगवान काम म्हणत आहे तर ही इज टॉकिंग अबाउट लस्ट. तो जी काम वासना आहे त्याच्याबद्दल म्हणत आहे. तर काम एष क्रोध एष. तर हे किती भयंकर आहेत ते पण भगवान सांगतात. महाशन महापापमा. तर आता माहिती आहे आपल्याला 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तर रजोगुण मधून हे उद्भवतात आणि रजोगुण पण आपल्यासाठी जे आहे तो म्हणजे तमोगुण पेक्षा बरा आहे, कारण रजोगुण इज बेटर देन तमोगुण. पण ह्याचा अर्थ असं नाही की रजोगुण इज गुड. रजोगुण पेक्षा पण तमोगुण जो आहे तो श्रेष्ठ आहे. तर सत्वगुण श्रेष्ठ आहे. तर हळूहळू सत्वगुणाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे इथे आपल्याला समजलं पाहिजे. आणि पुढे ते थोडस तात्पर्य वाचूया आपण इथे. तात्पर्य श्री प्रभुपाद की जय. ज्यावेळी एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणाच्या संघामुळे त्याची श्रीकृष्णांशी असणारी शाश्वत प्रेमाची रूपांतर काम विकारत होते. तर आधी पण पाहिलं की आपण जे आहे तो शुद्ध आहोत. ओरिजिनली जे आहोत आपण भगवंताच्या धामामध्ये होतो. पण जेव्हा आपल्याला भगवंताशी द्वेष झाला, मत्सर झाला की अरे हे एवढं चांगलं, ही भगवंताची जी माळा आहे, ही वैजंती माळा, ही भगवंताच्या गळ्यात का, मला का नको. किंवा 56 भोग भगवानला जेव्हा अर्पित करत होते तर आपल्या मनात इच्छा झाली की हे मला का नको, म्हणजे भगवंतांनाच का दे. तर असे जेव्हा हे भगवंताशी द्वेष करणारे जेव्हा विचार येतात तर लगेच आपल्याला भगवंत मग या भौतिक सृष्टीमध्ये पाठवतात. तर
जेव्हा आपण या सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणामुळे आपलं जे खरं प्रेम आहे ते काम विकारात रूपांतर होऊन जातं. तर चैतन्य चरितामृतमध्ये एक दुसरा ग्रंथ आहे. अं, अं, त्याच्यामध्ये सांगितलं आहे, खूप चांगला श्लोक आहे तो. आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारी बोले काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरी प्रेम नाम. त्याचा अर्थ काय आहे की आत्मेंद्रिय म्हणजे स्वतःच्या इंद्रियासाठी जेव्हा आपण जे काही कार्य करतो, तारी बोले काम, त्याला काम म्हणतात. म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे बघायचं, मला ते बघायचं, मला हे खायचंय, मला ते खायचंय, मला हे भोगायचं. तर हे जेव्हा आपल्या इंद्रियांसाठी आपण करतो ते काम त्याला म्हटलं. पण तीच वस्तू जसं आपली जी इंद्रिय आहेत, इंद्रियांनी आपण जसे 2 डोळे आहेत, तर डोळ्यांनी आपण काय करतो, आपण जेव्हा आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण जेव्हा ते वापरतो तेव्हा त्याला काम म्हटलं जातं. पण तेच डोळे आपण भगवंताच्या सेवेमध्ये वापरले, भगवंताचे सुंदर रूप पाहिले. आपण मंदिरात जातो, भगवान श्री राधा श्याम सुंदर किती सुंदर आहेत, किती मोहक आहेत. त्यांचं जो मुकुट आहे तो किती सुंदर आहे. आता वृंदावनचे जे गोपी आहेत, मी एक परमपूज्य राधा गोविंद महाराज त्यांचं एक लेक्चर ऐकत होते. ते सांगत होते की गोपिया जेवढे पण गोपी होते व्रजमध्ये ते जाणून बुजून म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्णाचं ते जेव्हा ते गाय चरायला घेऊन जायचे तेव्हा ते बाहेर दरवाजाजवळ खिडकीजवळ ते येऊन थांबायचे आणि भगवंत काय म्हणजे ते चालता चालता निघून जायचे. पण गोपी इतके त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे त्यांचं सुंदर रूप पाहून की म्हणजे तास 2 तास 4 तास संध्याकाळ कधी होते तिथेच थांबलेत. म्हणजे भगवान कृष्ण कधीच निघून गेले. पण ते बघता 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 त्यांचं म्हणजे असं मन एवढं त्यांचं म्हणजे एवढं केंद्रित होऊन जातं जसं काही समाधी लागली ते. आणि त्याच्यामुळे ते त्यांना काही समजतच नाही. तर हेच डोळे जे आपण आपल्या पतनसाठी जे वापरत आहोत तेच भगवंताच्या सेवेमध्ये वापरले, भगवंतासाठी वापरले तर ते आपला त्याने उद्धार होऊ शकतो. कान आहे, कान भगवंताच्या सेवेसाठी वापरले पाहिजे. तर भगवंतासाठी कसे वापरावे कान? तर आपले भगवद्गीता, भागवतम, चांगले जे आपले महाराज लोक आहेत, जे सत्संग आहे त्यांचे काही असे प्रवचन ऐकली तर आपलं कानाचा उद्धार होईल. असे प्रत्येक इंद्रिय आपण भगवंताच्या सेवेमध्ये वापरू शकतो. तर इंद्रिय जे आहे ते आपलं कसं वापरायचं ते भगवंताच्या सेवेमध्ये, स्वतःच्या इंद्रिय प्रीतीसाठी नाही वापरलं पाहिजे. तर भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. जे ऋषिक म्हणजे आपले इंद्रिय आहेत, ऋषिकेन म्हणजे इंद्रियाने, ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं सेवा करतो. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम, तेव्हा त्यांची सेवा होते भक्ती रुच्यते. तर भक्तीचं डेफिनेशन म्हणजे काय? म्हणजे बरेचशा लोकांना विचारलं भक्ती म्हणजे काय, तर त्यांना वाटतं भक्ती म्हणजे सकाळी उठून नमस्कार केला झालं. काही लोकांना वाटतं एक अगरबत्ती फिरवली, थोडीशी घंटी वाजवली, 2 मिनिटं की झालं. काही लोकांना वाटतं की एक श्लोक वाचला की झालं. पण तसं नाही. आपल्या इंद्रियांनी आपण भगवंताची ती सेवा केली पाहिजे. तर डोळ्यांनी आपण भगवद्गीता वाचू शकतो, भागवतम वाचू शकतो, भगवंताचं मंदिरात जाऊन सुंदर रूपाचं दर्शन करू शकतो. आणि आपले कान आहेत, प्रत्येक इंद्रिय, आपली जिव्हा म्हणजे फालतू काय म्हणतात ना, प्रजल्प जे करण्यापेक्षा, जसं आपण उदाहरण पण पाहिलं होतं बेडकाचं. बेडूक काय करतो, तो ट्राव 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 करत राहतो. पण त्याच्यामुळे काय होतं, जो काल सर्प आहे तो त्याला येऊन खाऊन टाकतो. तसंच मनुष्य जे उगीच तो प्रजल्प करत राहतो, त्याचा जो काल आहे तो त्याच्या जवळ येत राहतो. पण हेच जर त्यांनी वाचा आपली भगवंताच्या सेवेमध्ये वापरली की त्याचा उद्धार होऊ शकतो. तर एव्हरी सेन्सेस, जे प्रत्येक आपली जी इंद्रिय आहे ते आपल्या भगवंताची सेवेमध्ये वापरली पाहिजे. आणि भक्तीचा अर्थ म्हणजे तेच आहे. तर इथे पुढे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, ज्याप्रमाणे आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते, त्याचप्रमाणे त्याच्या भगवंताशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर काम विकारात होते. तर इथे
एक मस्त एक खूप चांगलं उदाहरण पण दिलंय, की माझं भगवंतावर एवढं प्रेम होतं, पण अचानक ते काममध्ये त्याचं रूपांतर कसं झालं. तर इथे प्रभुपादजी अ, जसं आंबट वस्तू दुधाच्या संपर्कात आल्याबरोबर त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं. ते दही होतं, पण आपल्याला चांगलं माहिती आहे. तसंच आपलं जे प्रेम आहे, वस्तू तीच आहे. पण ते जेव्हा रूपांतर होऊन जातं, तर ते काममध्ये होतं आणि मग ते आपल्याला म्हणजे दही आपण दुधासारखं वापरू शकत नाही. तसंच जे काम आहे, ते प्रेमासारखं वापरू शकत नाही. तर हे इथे प्रभुपादजी उदाहरण आहे. नंतर कामाची जेव्हा तृप्ती होत नाही, तेव्हा क्रोधामध्ये रूपांतरित होतं. आणि तसंच जेव्हा काम इच्छा जेव्हा होते, पण ती जेव्हा तृप्त होत नाही, तर तो जीव त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. मग क्रोधामध्ये जातो, क्रोधामध्ये मोहजाळामध्ये पडतो आणि मोहामुळे त्याचं जे हे भौतिक अस्तित्व आहे, त्याला वाटतं मी या भौतिक जगामध्ये खूप सुखी आहे, मला असंच राहिलं पाहिजे आणि तो या चक्रामधून कधी निघायचा विचारच करत नाही. आणि म्हणून काम जो आहे हा जीवाचा महाशत्रू आहे. तो त्याला या भौतिक जगामध्ये त्याला बांधून ठेवतो आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगातून गुरफटून राहण्यास प्रेरित करतो आणि ते त्याच्यामुळे त्याची कधी इच्छाच होत नाही या भौतिक जगातून बाहेर पडण्याची. आणि ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण पण आहे. एकदा आधी मी सांगितलं असेल फार आधी, एकदा इंद्र जे होते, ते इंद्र आपल्याला माहिती आहे स्वर्गाचे ते राजा आहेत, सगळे जे देवता आहेत, देवतांचे राजा आहेत ते. पण झालं काय, तिथे त्यांना पण काहीतरी श्राप भेटला आणि त्यांना एक श्वान नाही सॉरी एक स्वाईन म्हणजे डुकराचं त्यांना शरीर भेटलं आणि ते बरेच वर्ष इथे राहिले. तर त्यांचे म्हणजे फॅमिली होती आणि ते आपल्या म्हणजे राहत होते. तर जेव्हा त्यांचं संपत आलं, जेव्हा त्यांचं बोललं ठीक आहे आता श्राप त्यांना परत घेऊन गेलं पाहिजे, तर ब्रह्माजी स्वतः आले. तर त्यांना हात जोडून म्हणाले, हे इंद्रराज, हे देवतांचे राजा, तुमचा काळ संपला आहे, तुम्ही चला तुम्ही स्वर्गाचे राजा आहात, तुम्ही इथे काय करताय. ते बोलतात ही माझी बायको मला तिकडे भेटेल, बोलतात नाही. बोलतात ही माझी पोरं मला तिकडे भेटते, बोलतात नाही. हे ते मी जे खातोय एवढं म्हणजे ते काय आहे, तर बोलतात नाही असं काही नाही होणार. तर म्हणजे आपण समजू शकतो की जो जे बंधन आहे तर इतकं डेंजरस आणि इतकं बांधून टाकणारं आहे जीवाला, की इंद्र सारखा इतका म्हणजे देवांचा जो राजा आहे त्याची पण बुद्धी अशी होते की हे जीवन माझं चांगलं आहे, आय एम लिव्हिंग अ हाऊ लाईफ दॅट इज बेस्ट, आणि ते पण सोडून जायचं इच्छा होत नसं. हे खूप डेंजरस आहे आणि तो माणसाला बांधून ठेवतो. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आपल्याला तसं नाही राहायचं आपल्याला. आणि म्हणून शास्त्र का म्हणतात हे आपलं मनुष्य जीवन अमूल्य आहे, का सांगितलं आहे, कारण या मनुष्य जीवनातच आपण भगवंताचं नाव घेऊ शकतो. तसं मी नेहमी म्हणतो, एका मांजरेला मी सांगितलं भगवंताचं नाव घे, शी इज गोइंग टू टेक नो. किंवा कुठल्याही एक जनावराला सांगितलं भगवंताचं नाव घ्या, दे आर नॉट गोइंग टू टेक. फक्त मनुष्यच एक आहे, त्याला चेतना आहे, मला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, ओके ठीक आहे. आणि जेव्हा तो घेतो तेव्हा त्याचा उद्धार होतो. आणि आपण उदाहरण पाहिले, तुकाराम महाराज, गोराकुळ महाराज, एवढे सारे महाराष्ट्राचे संत, जनाबाई, एवढे उदाहरण आहेत की आपण पाहिलं त्यांचं कसं जीवनाचं. तर आपल्याला यांच्याकडून शिकलं पाहिजे अँड वी हॅव टू गेट आउट ऑफ दिस, जे आपलं जे सायकल आहे त्याच्यातून निघालं पाहिजे. ते काम किती डेंजरस आहे त्याचे आपण शास्त्रामध्ये उदाहरण पण पाहिले. कोणी सांगू शकता कसं काम वासनेमुळे पतन झालं? शास्त्रामध्ये भरपूर उदाहरण आहेत हिस्ट्रीमध्ये. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी. आपण रावणाचं उदाहरण बघू शकतो. बेस्ट एक्झाम्पल रावण किती मोठा पंडित होता, राक्षस कुळातला होता आणि इतका चतुर होता, म्हणजे इतका विद्वान होता की तो स्वर्ग लोकपर्यंत बोलला की माझ्या सर्व लोकांना का नाही एंट्री स्वर्गामध्ये, म्हणतो तो स्टॅरकेस सीडी बनत होता आणि त्यांनी चालू पण केलं होतं का. म्हणजे इतका विद्वान माणूस असून पण जस्ट त्याची काम वासनामुळे त्याच्या
त्याचं स्वतःच नाही, त्याच्या कुळाचा पूर्ण नाश झाला. लंकेमध्ये काय झालं आपण बघितलं, हनुमंतांनी कसे पूर्ण त्याच्या लंकेची वाट लावून टाकली. तर काम वासना इज सो डेंजरस की तो स्वतःच नाही तर दुसऱ्यांचं पण तो नुकसान करतो. आणि त्याच्यामुळे किती लाखो 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 जे राक्षस गण होते ते मारले गेले, जस्ट बिकॉज मला काम वासना आहे, मला माझी काम वासना पूर्ण करायची. इट इज सो डेंजरस. रावण आहे, आणि मग विश्वामित्रजींचं उदाहरण आहे. विश्वामित्र ते मेनकेचं पायातलं हे ऐकलं आणि ही गॉट, म्हणजे सगळा त्यांचा जो बांध होता तो फुटला अँड ही लॉस्ट. तर काम वासना दॅट इज ऑलवेज डेंजरस आणि आपल्याला खाली घेऊन जाते. तर वी हॅव टू बी केअरफुल, खूप काळजी घेतली पाहिजे. पण एक शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे जिचं काम वासनामुळे त्याचा उद्धार झाला. Can somebody tell काम वासनामुळे उद्धार झाला? वाल्मिकींचं सांगू शकतो आपण. वाल्मिकी कसं माताजी? वाल्मिकी म्हणजे आय मीन त्यांची कर्म वाईट कर्म होती. ही वॉज अ लुटारू अँड देन ही मेट कोण आपले नारद मुनी अँड ही गॉट नॉलेज फ्रॉम हिम आणि मग वाल्मिकी मुनी झाले ते. ओके. ह्याच्यामध्ये एक आहे की वाल्मिकी मुनीजींची म्हणजे जे काय त्यांचं नाव होतं अंगुलीमाल, त्यांची इच्छा नव्हती. हे नारद मुनी जबरदस्ती त्यांच्यावरती कृपा केली. ते बोले तू राम बोल, तर राम पण बोलता येत, इतके म्हणजे पापी होते की राम पण बोलता येत ना. बोला अच्छा, ते मग भक्त हुशार आहेत ना, यांच्याकडून कसं भक्ती करून घ्यायची. ते बोला अच्छा ठीक आहे, तू राम नाही बोलू शकत, ठीक आहे तू मरा बोल. तर मरा 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 मरा. सो या म्हणजे उद्धार झाला त्यांचा, बट दॅट वॉज बिकॉज ऑफ नारद मुनी जे भक्त आहेत, संत आहेत, त्यांच्या कृपेमुळे त्यांनी जबरदस्ती लावलं. तर एक खूप चांगलं उदाहरण आहे कुब्जा. आपण पाहतो भागवतम मध्ये कुब्जा जेव्हा भगवान कृष्ण मथुरेमध्ये आले तेव्हा ती कंस जो राजा होता त्याच्यासाठी ती चंदन रोज चांगला पेस्ट बनवायची, त्याला घेऊन जायची. तर शी वॉज ऑन द वे, ती चालली होती आणि भगवान कृष्ण तिला भेटले. तर तिने ते पेस्ट भगवंताला ऑफर केला आणि त्याच्यामुळे भगवान प्रसन्न झाले. ती एकदम कुबडी होती, म्हणजे एवढी काही सुंदर पण नव्हती, पण भगवान तिच्या त्या एक गेस्चरमुळे भगवान इतके प्रसन्न झाले, एकदम बोलले की ठीक आहे. आणि ती कुबडी होती, तर तिच्या पायावरती आपलं अंगठा ठेवला, तिचं असं हे पकडलं, तिची चिन आणि हळूच उचललं अँड शी गॉट स्ट्रेट. आणि भगवंताच्या संपर्कामध्ये आल्यामुळे शी बिकम द मोस्ट ब्युटिफुल लेडी. खूप सुंदर झाली ती. तर तिच्या मनात थोडीशी काम वासना जागृत झाली आणि त्याच्यामुळे तिला भगवंताकडे आकर्षण झालं आणि वी नो देन शी बिकम भगवंताची भक्त झाली. तर ते एक उदाहरण आहे. तर आपण म्हणजे मला हे कनेक्ट करायचा उद्देश हे आहे की प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण भगवंताशी कनेक्ट करतो आपला उद्धारच होणार आहे. इव्हन जर ती काम वासना आहे तर जसं कुब्जा होते, म्हणजे आपण तेवढे काही उत्कृष्ट भक्त नाही आहेत आपण, पण उदाहरण की एनिथिंग इफ वी कनेक्ट, म्हणजे आपले प्रत्येक जे इंद्रिय आपण जेव्हा भगवंतासाठी युज करू तर वी विल बी आपला उद्धार. आणि सेकंड एक्झाम्पल आहे की अच्छा ठीक आहे, तर दुसरं टाइम होत आहे, तर कामचं जेव्हा रूपांतर होतं क्रोधामध्ये, तर क्रोध जे आहे ते म्हणजे आचार्य सांगतात की खूप एका व्यक्तीमध्ये काम वासना आहे आणि एका व्यक्तीमध्ये क्रोध आहे. तर जो कामी व्यक्ती आहे ते काम जे आहे खूप सूक्ष्म आहे, इट कॅनॉट, म्हणजे ते विजिबल नाही, ते दिसणार नाही. पण एक जो क्रोधी व्यक्ती आहे त्याच्या डोळ्यामध्ये दिसेल, इज सो अँग्री, म्हणजे ते एक डोळे लाल आहे, तो शिव्या देतोय, म्हणजे हातपाय मारतो, म्हणजे एकदम विजिबल होते. पण जो बेस आहे त्याचा, द रिझन, मेन कॉज आहे त्याचं काम. तर म्हणजे किती डेंजरस आहे ते. आणि क्रोधामध्ये जर रूपांतर होतं. पण क्रोध पण जर आपण पाहिला तर जे हनुमानजी आहेत त्यांनी आपला क्रोध रावणावर काढला, पूर्ण लंकेला त्यांनी आग लावून टाकली. तर त्यांनी क्रोध पण म्हणजे प्रत्येक गोष्ट, मला सांगायचं होतं की काम जसं कुब्जाने भगवंतासाठी तसं हनुमानजींनी आपला जो क्रोध होता तो रावणावरती काढला.
जे दुष्ट व्यक्ती आहे त्यांच्यावर काढला आणि त्यांच्या लंकेला. सो त्याच्यामुळे ते जे आहेत आपल्याला माहिती आहे हनुमान जे भगवंतांचे जे श्रेष्ठ भक्तांमध्ये त्यांच्यासारखं भक्त कोणी नाही. तर एव्हरीथिंग जे आहे ते शुड बी युज फॉर द लॉर्ड, भगवंताच्या सेवेसाठी वापरलं पाहिजे. आणि जसं अर्जुन पण माहिती आहे, अर्जुन पण जेव्हा पूर्ण भगवद्गीता संपेल तर शेवटी त्याने पण जो राग होता आपला ते जे युद्ध केला, इट वॉज फेरोशियस वॉर. आणि सगळं जे होतं म्हणजे इकडे कौरवांकडे 11 अक्षौहिणी सेना आणि पांडवांची 7 अक्षौहिणी सेना. तर ही पूर्ण 11 अक्षौहिणी सेना पूर्ण साफ झाली होती. इतकं भयंकर होतं. सगळं म्हणजे युद्ध करायचं तर म्हणजे असं नाहीये की ते एकदम शांतपणे, असं नाही. त्यांना तो म्हणजे त्या मूड मध्ये त्यांना ते फाईट करावं लागतं. तर त्यांनी पण जो होता आपला राग भगवंतासाठी तो यूज केला होता. मला सांगायचा उद्देश हे होता. आपण ह्याच्यामध्ये पाहतो या श्लोकामध्ये. आणि जो काम आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलं की एक तो रजगुणातून उद्भवतो, त्याचं रूपांतर जे आहे ते क्रोधामध्ये होतं. तिसरं महापापमा म्हणजे आपल्याकडून पाप करून घेत होते. आणि महाशन म्हणजे प्रत्येक जे आपले चांगली कर्म आहेत त्यांचं भक्षण करणारा आहे तो. आणि तो शेवटी काय होतं, तो जो जीव आहे जो ग्रसित आहे कामाने त्याचं पतन होईल आणि तो खाली जात राहील. तर वी हॅव टू बी केअरफुल फॉर दॅट. क्विकली अजून एक श्लोक घेतो मी, श्लोक नंबर 38. तर या 38 श्लोक मध्ये काम वासना तर आहे, पण आता काम वासना किती लेवलची आहे ते भगवान इथे या श्लोक मध्ये सांगत आहे. मी शेअर करतो, क्विकली आपण पाहूया. श्लोक नंबर 38. धूमेन व्रियते वह्निर् मी तोडून बोलतो. धूमेन व्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथो उल्बेन आवृतो गर्भ तथा तेनेदम् आवृतम. एक पूर्ण श्लोक म्हणतो. धूमेन व्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम. ह्याचा अनुवाद आपण पाहूया. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद की जय. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. तर इथे भगवान कसा कुठला जीव किंवा कुठला जीवात्मा जो आहे तो कसा काय डिग्री मध्ये तो या काम वासनेमध्ये लिप्त होतो ते सांगितलं. तर पहिलं ते उदाहरण देतात, जसं धुराने अग्नी. तर पाहतो आपण जेव्हा अग्नी पाहिली असेल आपण सगळ्यांना, अग्नी असते ते हलका धूर निघत असतो, पण तो पूर्ण त्याला कव्हर करू शकत नाही. कितीही जरी धूर असला आणि कितीही म्हणजे भयंकर जरी धूर असला तरी अग्नी आपल्याला दिसते आपल्याला. तर तो एक लेवल आहे की म्हणजे तो म्हणजे इतका त्या काम वासनेमध्ये लिप्त नाहीये, त्याच्यामुळे त्याचे जे चांगले कर्म दिसत. आता दुसरं आहे धुळीने आरसा. आपण आरसा जो आहे काही कधी मूवी मध्ये पाहिला असेल का, इतकी धूळ असते त्याच्यावरती, इतकी धूळ असते की तो आरसा म्हणजे आपलं काही आपलं जे छवी ते दिसत नाही. तर आहे तो आरसा आहे, एवढं समजतं की हा आरसा आहे, पण त्यावरती धूळ इतकी आहे की आपल्याला काही दिसत नाही. तर त्याची डेन्सिटी जी आहे ती
काम वासनेची ती इथे वाढलेली आहे. आणि जो तिसरा जो आहे वारेने गर्भ वेष्टीला, तर जसं गर्भ आहे कुठला जो म्हणजे जे अर्भक आहे तेव्हा जेव्हा गर्भाने जेव्हा वेष्टले जातो तेव्हा तो अजिबात दिसत नाही. प्लस तो इतका टाईट पोझिशन मध्ये असतो की त्याला हलता सुद्धा येत नाही. तर हे वेगवेगळे जे काम वासनेचे जे लेवल आहे ते तसं धुरेने अग्नी, धुळेने आरसा आणि वारेने गर्भवेष्टी. तर मी इथे कुठली आपण तात्पर्य वाचूया. जीवावर 3 प्रकारची आच्छादने आहेत ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याचप्रमाणे जीवावरील आवरणने म्हणजे कामाची विविध रूपे आहेत. जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नी थोडीशी जाणीव होते. तर इथे जेव्हा धुराशी जेव्हा जी अॅनालॉजी आहे किंवा जे एक्झाम्पल दिलं आहे ते एक मनुष्याची घेऊ शकतो. मनुष्य आवरणामध्ये असला तरी पण त्याची जी चेतना आहे ती विजिबल आहे. दुसरे शब्द सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. ज्या ठिकाणी दूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. पाहिलं की किती दूर असला तरी ती एवढं म्हणजे तिला प्रकट होत नाही. ते दूर प्रकट होत नाही आणि त्या अग्नीलाही तो कव्हर करू शकत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभ अवस्थेप्रमाणे आहे. आता सेकंड एक्झाम्पल, आरशावरील धूळ. मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक पद्धतीद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शविते. आपल्याला जे मनावर जी मलिनता आहे, जी धूळ आहे ते त्याच्याबद्दल इथे सांगितलं आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात चेतो दर्पण मार्जनम भव महाग्नी दावाग्न. तर चेतो दर्पण म्हणजे आपलं जे चेतनाचं जे दर्पण आहे, चेतो दर्पण मार्जन, त्याचं मार्जन केलं पाहिजे आपण. ते खूप मलिन आहे, त्याला साफ केलं पाहिजे. तर हे जे उदाहरण आहे ते आपण म्हणू शकतो जे प्राणी आहेत, जे असहाय्य अवस्थेमध्ये आहेत. जसं प्राणी, मनुष्य जेव्हा त्याच्यावरती काम वासनेचं जे आवरण अजून जेव्हा टाईट होतं तेव्हा तो खालच्या योनीमध्ये जातो. तो त्याच्यामध्ये ती चेतना राहत नाही की मी भगवंतांचा अंश आहे. मनुष्याला हे गोष्ट समजू शकतो आपण, पण एका प्राण्याला समजू शकत नाही. ते त्याचं आवरण वाढलंय आणि ते धुळीप्रमाणे आहे. आणि तिसरं जो लेवल आहे जे गर्भातले, ते इतकं म्हणजे इतकं बोलतात ना, इतकं तो कव्हर केलेला आहे की ते बाळ अजिबात दिसत नाही, जो अर्भक आहे अजिबात दिसत नाही ते. आणि ही जी अवस्था आहे इथे त्याची तुलना वृक्षशी करता येते. तर वृक्ष जे आहेत त्याच्यामध्ये पण जीव आहे, म्हणून आपण म्हणतो की आणि जे म्हणजे वाढतं कसं, म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की वृक्षामध्ये काही आत्मा नसते, काही जीव नसतो. तर नसेल तर कसं वाढेल ते? कुठल्याही गोष्टीमध्ये वाढण्याचं कारण एकच आहे, त्याच्यामध्ये प्राण आहे, त्याच्यामध्ये जीव आहे. तर वृक्ष पण तसेच आहेत, पण त्यांची अवस्था इतकी खराब आहे की ते चालू पण शकत. ऍटलिस्ट प्राणी जे आहे ते थोडं चालता फिरतं, त्यांच्यावरती कोणी अटॅक केला तर ते थोडं रक्षण करता येतं. पण वृक्ष जे आहेत आपल्याला माहिती आहे कोणी तोडायला आलं तरी तो काही करू शकत नाही. तर दे आर सो हेल्पलेस. तर ती अवस्था तशी आहे. तर हे 3 उदाहरण दिलेलं आहे. आणि आपण एक उदाहरण पण पाहतो दामोदर लीलामध्ये. ज्यांनी दामोदर लीला ऐकली असेल त्याच्यामध्ये जे कुबेराचे जे 2 पुत्र होते, मणिग्रीव आणि नलकुबेर, ते इतके म्हणजे आपल्या मधमध्ये इतके आंधळे झाले की त्यांना समोर नारद मुनी जी आले ते पण त्यांना समजलं नाही. आणि तसेच ते नग्न अवस्थेत त्यांच्या समोर उभे राहिले. म्हणून नारद मुनींनी त्यांना कृपा करून श्राप दिला. दुर्वासा मुनी त्यांना राग येतो म्हणून श्राप देतात, पण नारद मुनीजी त्यांनी कृपा केली म्हणून श्राप दिला की हे जर असेच राहिले तर कुबेरजीचे 2 हे चांगले पुत्र आहेत, देवता आहेत, तर किती खाली चालत की म्हणजे नग्न अवस्थेत फिरत आहे. म्हणून बोले तुम्हाला नग्न राहायला आवडतं, बोले ठीक आहे मी श्राप देतो, जा तुम्ही वृक्ष बनून राहा. आणि म्हणून ते भगवान कृष्णाच्या अंगणामध्ये यमन अर्जुन या ही जी प्रजाती आहे झाडाची
त्याच्या रूपात राहिले होते. तर त्यांच्यामध्ये चेतना होती, त्यांना माहिती होतं की आम्हाला पण ते अजिबात हलू शकत नव्हते, कारण ते वृक्ष. तर इथे तसं ते तुलना इथे केलेली आहे. तर 3 उदाहरणे आहेत, फायर, मिरर आणि एम्ब्रियो. हे 3 उदाहरणं आहेत आणि तिघांची लेवल जी आहे, म्हणजे अग्नीला जसं फायरला स्मोक कव्हर करतो, मिररला डस्ट कव्हर करतो आणि एम्ब्रियोला जसं बाळा ते एम्ब्रियो कव्हर करतात, तसं इथे हे 3 उदाहरणं दिली आहेत. तर वी हॅव टू बी केअरफुल. सांगायचा उद्देश इथे काय भगवान ते सांगत आहे की आपल्याला या काम आणि क्रोध हे जे महापापी, महाशन, सर्वभक्षण करणार आणि नित्य वैरी आहे तो आपला, तर त्याच्यापासून आपल्याला सांभाळून राहिलं पाहिजे. तर इथे मी थांबतो आणि कोणाचा काही प्रश्न, काही क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील तर आपण घेऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रणाम. खूपच महत्वाचे श्लोक होते प्रभूजी. प्रभूजी मला असं म्हणायचंय की क्रोध आणि आहे लस्ट आणि काम आणि क्रोध हे आहेत, दीज आर द गेट्स टू द हेल. नरकात जाण्याचे गेट आहेत ते, म्हणजे पण ते आपल्या अज्ञानामुळे म्हणा किंवा आपल्यामध्ये तमोगुण आणि रजोगुण जास्त कार्यान्वित असल्यामुळे क्रोध हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरनं तसा येत असतो. करेक्ट. त्याला कंट्रोल कसं करायचं? कंट्रोल कसं करावा? ओके. तर प्रॅक्टिकली जर पाहिलं आपण तर क्रोध जो आहे तो म्हणजे एक जीवचा स्वभाव आहे. त्याला म्हणजे त्याला राग येतो आणि तो राग काय येतो आपण पाहिलं रजोगुणमुळे. तर आपल्याला समजलं पाहिजे की हा रजोगुण जो आहे तो खूप डेंजरस आहे. आणि जसं मी नेहमी उदाहरण देतो एक, जसं ते श्रद्धा वाळकर आणि जे आफताबचा केस झाला होता, तर तो 4 वर्ष त्या पोरीवर राहिला, तिच्यावरती प्रेम केलं आणि मे बी सम रिझन त्यांचा झगडा झाला. हे 35 तुकडे करून टाकले. जस्ट इमॅजिन, म्हणजे इट्स सो हॉरिबल. लेटर ऑन ही रिग्रेटेड, त्याला नंतर वाईट वाटलं, पण त्या रजोगुण मध्ये त्यांनी इतकं भयंकर कृत्य केलं की त्यांनी ज्याच्यावरती प्रेम केलं त्या मुलीचे 35 तुकडे केले. सो इट इज सो हॉरिबल. तर एक समजलं पाहिजे की रजोगुण इज व्हेरी डेंजरस. आणि जेव्हा कधी राग येतो वी शुड नॉट इमिडिएटली, प्रॅक्टिकल मी सांगतो की राग आला की माणूस फटाक्काने काहीतरी करून जातो, काही बोलतो, काही मारतो, सांगते. तर वी शुड बी, ठीक आहे, राग आला की बोलतात ना, बरेचसे लोक म्हणतात की काउंटिंग चालू केलं पाहिजे, 1 2 किंवा काहीतरी समथिंग. वी हॅव टू ट्राय टू फोकस, वी हॅव टू ट्राय टू कंट्रोल. कारण जो राग आहे तो इतका शार्प आहे की म्हणजे तो जसं उपदेशामृतामध्ये पण सांगितलंय की हा एक वेग आहे. तर पहिला श्लोक काय आहे तो, वाचो वेगम मनसः क्रोध वेगम. तर वाचाची वेग, क्रोधचा वेग, इट इज हॉरिबल. म्हणजे तो म्हणजे अजिबात माणसावरती ताबा राहत नाही. नंतर तो कार्य केल्यानंतर विचार करतो. सो वी हॅव टू बी थोडस, म्हणजे राग आला की आपलं समजलं पाहिजे आय एम अँग्री, आणि थोडस वेट केलं पाहिजे, इमिडिएटली रिॲक्ट करायचं नाही. म्हणजे मी माझं एक्झाम्पल सांगतो. म्हणजे बऱ्याच वेळेस कधी कधी असं होतं की मला राग आला की मी थोडस जरा वाट बघतो. मी बोलला की लगेच मी कधी रिप्लाय करत नाही. आय ट्राय टू, ठीक आहे बाबा, राग आला की लगेच ते कनेक्शन तोडून आपलं किंवा जे काय फोन आहे, व्हॉट्सअप आहे, सगळं म्हणजे बाजूला ठेवून जस्ट गो टू वन साइड, थोडस डोकं जरा शांत ठेवा आणि मग नंतर आफ्टर हाफ एन आवर, 1 तासाने, 2 तासाने किंवा आफ्टर एक दिवसाने मग देन यू थिंक, मग विचार केला पाहिजे की आता असं आहे तर मी काय केलं. कारण त्या मोमेंट मध्ये जे आपण ऍक्शन घेऊ दॅट इज सर्टनली गोइंग टू बी डेंजरस. बोलतात ना की देर इज ओनली अ डिफरन्स ऑफ डी इन डेंजर अँड अँगर. अँगरला फक्त डी लावला की इट बिकम्स डेंजर. सो वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. कारण त्या ज्या मोड मध्ये आपण जेव्हा असतो दॅट इज व्हेरी डेंजरस. सो थोडस लगेच, म्हणजे नो नीड टू टेक इमिडिएट ऍक्शन. थोडस विचार केला पाहिजे. थोडस आपलं खूप, म्हणजे इट्स नॉट इझी. राग आला की काही
पण कंट्रोल केलं पाहिजे. वी हॅव टू डू दॅट. काही जसं काही लोक म्हणतात ना की काही म्हणजे मंत्र म्हणा किंवा काउंटिंग करा 1 to 10, 1 to 100, जस्ट ट्राय टू फोकस. तर प्रॅक्टिकली तसं करू शकतो आपण. पण बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहिती पाहिजे की हे रजोगुणच्यामुळे होत आहे. तर तो रजोगुण मधून पण आपण कसं हळूहळू बाहेर पडावं ते पण ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम रजोगुण टू सत्वगुण आपल्याला ते पण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जेव्हा भक्ती करतो ऑटोमॅटिकली आपले जे स्वभाव आहे ते चेंज होत राहतात. आपण जप करतो, भगवंताचं नाम स्मरण करतो, तो ऑटोमॅटिक आपला स्वभाव जो आहे तो चेंज होत राहतो. तो रजोगुणी राहणार नाही. जसं असं ते हे प्रभुपादजी नेहमी हे जर उदाहरण देतात, एक आयर्न रॉडला जर फायर अग्नीमध्ये ठेवलं तो आयर्न रॉड बिकम्स फायर. तर तसंच भक्ती जे आपण करत राहू हळूहळू हळूहळू आणि लॉंग रन आपलं जे आहे तो स्वभाव चेंज होईल. दॅट इज फॉर शुअर. आणि भागवतम पण म्हणताना की जो भक्ती करतो त्याच्यामध्ये सर्व दैवी गुण जे देवता लोकांमध्ये गुण असतात ते ऑटोमॅटिकली येतात. तर दॅट्स इन अ लॉंग रन. पण प्रॅक्टिकल फॉर दॅट टाइम आपल्याला थोडस मनावर ताबा ठेवला पाहिजे. हरे कृष्ण माताजी. येस, थँक्यू सो मच प्रभूजी. तुम्ही सगळ्या अँगलने खूप छान समजावून सांगितलं. थँक्यू सो मच प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. ठीक आहे, चला तर थांबूया आपण इथे. पुढच्या गुरुवारी भेटू. आणि श्लोकला आज 36, 37 आणि 38 झाला. तर पुढच्या वेळेस 39 आपण पाहूया. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. हरे कृष्णा. सर्वांना खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्चना माता.